पाण्यासाठी भगत एवढे येले करत जाते हो. म्हणून मी काय म्हणतो, आणि रामलाल भगत न दादा प्रश्न विचारला. तो प्रश्न म्हणे गोट्या भाऊ माझ्या ध्यानी नाही. मला तर समजला नाही, पण मी ह्याच्या लोकांनी विचारला. हो काय दादा, सुरेश भाऊ यायला विचारला का, म्हटलं का हो तुमच्या लक्षात प्रश्न आला काय? तर म्हणे हो. मी काय विचारलं रामलाल भाऊ न? तर म्हणे शंकर नंद्यावर बसून पाताळात गेला म्हणे. अरे बापा रे. तर त्या शेषनागाशी काय बोलणं केलं म्हणे? काय केलं दादा? तर ह्या काही संदर्भ मला रामलाल भाऊ अजूनही समजला नाही. असं तर कधी वाचण्यात आलं नाही की शंकर पाताळात गेला असं म्हणून. कारण शंकर हा संवाराचा देवता आहे, त्याला पाताळामध्ये कधी जाच नाही लागलं. असं जर तुमच्या कुठं वाचण्यात गेला असेल तर आम्ही तुमच्यापेक्षा लहान आहे, जरा स्पष्टीकरण करून दाखवत आहे लोकांसमोर. म्हणून काय म्हणतो दादा? काय म्हणतो दादा? ब्रह्माने सृष्टी रची, ब्रह्माने सृष्टी रची, विष्णूने किया अधिपति इस दुनिया का. म्हणून काय म्हणतो दादा? अजी मेरे कैलाश के भोले शंकर, अजी तेरा गाना है जियन में, अजी ये पार्वता है मेरी मैया, अजी मेरे मैया को कभी न तो, अजी गंगा को तूने जटा में समाया, अजी कैलाश के भोले शंकर, अजी तेरा गाना है जियन में, अरे पार्वता है मेरी मैया, अजी मेरे मैया को कभी ना तो, अजी गंगा को तूने जटा में समाया, को आजा मेरे सूरज आजा, अजी 9 लाख पोहा म्हणे बापा जाते त्या पहाडीत, आणि शंकराची पूजा होते म्हणे या शिवरात्रीच्या काळ. आपण पाहतो सातपुड्या पर्वतामध्ये तो चौऱ्यागड वसला आहे, आणि त्या चौऱ्यागडाचं महात्म्य खूप मोठं आहे. म्हणून काय म्हणतो? काय म्हणतो दादा? आणि आता शिवरात्रीची जी वारी होती, त्याच वारी निमित्त रामलाल भक्ताने प्रश्न विचारला आहे. म्हणजे कसं काय, आमचं वय रामलाल भाऊ पेक्षा लहान आहे, तर साहजिकच आहे का रामलाल भाऊचे लय सारे नागद्वारनं महादेव झाले असून, बरोबर आहे? हो दादा. म्हणून माय काय म्हणणं आहे दादा? शिवरात्री
मरण अनाय काय दत्त जना अहो त्या सातपुड्या पर्वतावर बसला बापा तो चमऱ्याचा अन चौऱ्या बाबा म्हणे बापा हाय अहो आहे त्याचे नाव आहे सगळे अन त्या शंकराच्या मूर्ती समोर त्याची मूर्ती आहे बहु अन दोन्ही हात म्हणे देवा हाय अहो त्या शंकराला घेतले आहे त्याने काय जो अन त्यालाच म्हणे देवा हाय अरे चौऱ्या बाबा म्हणते घे जा तुम्ही काय अरे पण त्या पहाडीचं नाव दादा देवा पहा दादा त्या शंकराच्या मूर्ती समोर त्या चौऱ्या काळावर चौऱ्या बाबा दोन्ही हात जोडून उभा आहे पण तो चौऱ्या बाबा म्हणजे कोण आणि त्या सातपुड्या पर्वतावर गेला कसा फक्त हे आपल्या रामलाल भक्तांना सांगून द्या आणि प्रश्नाचं समाधान करून द्या आणि या चौऱ्या बाबा देवा अहो कुठून काय आला आणि त्या सातपुड्या पर्वतावर दादा तो कशासाठी गेला या साडी वराडाचा पोहा म्हणे देवा साडी वराडाचा पोहा म्हणे त्यानं पहाडीत आता बोला पंचमुखी गौरहा पार्वती हर बोला हर महादेव
धनराज सलोकर यांच्यातर्फे पार्टीला 100 रुपयाचं बक्षीस मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. चला पुढचा राऊंड प्लेअर आपला भाऊ.